प्रत्येक क्षेत्रात तसं झालंय मग. भजनात जे जाणकार माणसं आहेत ना, जाणकार जाणकार भजन म्हणणारी अशी मंडळी, ही मंडळी माग ठेवली बरं का. ज्याला सोरच लागत नाही तो विशारद, ज्याला अजिबात स्वराचा पत्ता नाही तो शास्त्री, जे सगळ्यात जास्त बेसूर ओरडतो हे मोठा शास्त्री. युवा कीर्तनकार, आता युवा कीर्तनकार मिळत लागा ना अजून. आता दुसरा एक युट्यूब वरती एक झळकत आहे बरं का, युट्यूब वर तुम्हाला नाव आठवणार बघा, जुगलबंदी कीर्तन. जुगलबंदी आता लय कीर्तन तुम्ही ऐकलेत, नारदी ऐकलेत, गाडगे बाबाचे ऐकलेत, कैकडी बाबाचे ऐकलेत. हे जुगलबंदी कीर्तन मिळच लागा ना. जुगलबंदी कीर्तन म्हणजे काय, लय वाटोळ करून टाकलंय महाराज. जाऊ दे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, माझा विषय स्वतंत्र आहे. विठाला विठाला काही ना काही नाही, काही नाही, कविताच म्हणायची. शर आला तो धावून आला श्रावण बाळ. आता एवढंच राहिलंय का? गाथ्यात अभंग कमी पडलेत का, भागवतात ओव्या कमी पडल्यात का, ज्ञानेश्वरीत ओव्या कमी पडल्यात? काही नाही, फक्त एवढंच, आई माझा कृपेचा सागर. याचा अर्थ तुम्ही महत्व सांगू नका, माझं मत नाही, निश्चित सांगा. पण कितीतरी प्रमाण आहेत महाराज. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. विठाला विठाला भावा भावातलं प्रेम, जावा जावातलं प्रेम, सासू सुनातलं प्रेम, सासऱ्यातलं जावयातलं प्रेम, आणि पती पत्नीचं जर प्रेम पाहायचं असेल तर प्रभूचं आणि सीतेचं प्रेम तपासा. ज्यावेळेस प्रभू वनवासास निघतात त्यावेळेस प्रभू आपल्या धर्मपत्नी सीतेकडे जातात. सीते, 14 वर्ष मी वनवास बघण्यासाठी जातोय, पण जाता जाता मी तुला असणारी सूचना करून जातोय. तुला तुझ्या आईचं आणि तुझ्या बापाचं जर नाव मोठं करायचं असेल तर एक लक्षात ठेव, राजा दशरथाची, माता कौशल्येची, माता कैकेयीची आणि माता सुमित्रेची अंतःकरणातून सेवा कर बरं. तुझ्या आईचं आणि बापाचं नाव मोठं होईल. वाढवी महत्व बलिदाचे. म्हणून सौभाग्य शब्द जर कुणाकडे येत असेल तर फक्त माझ्या माता भगिनी वर्गाकडे सौभाग्य शब्द जातोय. पुरुष मंडळीकडे भाग्यवंत शब्द येईल, भाग्यवान शब्द येईल, भाग्यशाली शब्द येईल, पण सौभाग्य शब्द पुरुषाकडे कधी येऊ शकत नाही. सौभाग्य शब्द जातो माझ्या मातेकडं. विठाला विठाला. आता सौभाग्य, सौभाग्य म्हणजे काय? सरळ सरळ आपला अर्थ एकच आहे. कुंकू लावते तिला सौभाग्यवती म्हणतात, बरोबर? आता कुंकू आणि जर सौभाग्य 100 पटीचं भाग्य मिळत असेल, एका कुंकवाच्या बोटाने जर 100 पटीचं भाग्य मिळत असेल तर काही कुंकवाच्या कारखान्याच्या कारखानदारी लोकांना किती पटीचं भाग्य मिळेल? बऱ्याच लोकांकडे कुंकवाचे कारखाने आहेत ना, 2-2 एकराचे गोडन त्यांचे भरले कुंकाने, मग त्यांच्याकडे किती पटीचं भाग्य राहील? ऐका, कुंकू हे सौभाग्य नाही तर कुंकू हे लेणं आहे, लेणं. आणि सौभाग्य ही कृती आहे. विठाला विठाला. पूर्वीच्या वयोवृद्ध माता भगिनीला विचारा, आई साहेब कुंकू लावत असताना काय म्हणायच्या? कुंकू लेते किंवा कुंकू लिहू दे. कुंकाला लेणं म्हणतात. आणि सौभाग्य ही कृती सांगितली. सौभाग्यवती कोणाला म्हणतात खरी ऐका? जी स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलाची अंतःकरणातून सेवा करते
आणि जी सासू सासऱ्याचीही अंतकरणातून सेवा करते, समाजातली खरी सौभाग्यवती ती असते. विठाला विठाला. एक जण मला हळूच खालून म्हणलं, महाराज, जी आई वडिलांची सेवा करते, जी सासू सासऱ्याची सेवा करते, समाजातली खरी सौभाग्यवती ती असते, आणि जी सासू सासऱ्याची सेवा करीत नाही तिला काय म्हणायचं हो? म्हणलं तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, मला काहीच म्हणायचं. भगवान प्रभू सांगतात, सीते, तुझ्या आई वडिलाचं नाव मोठं होईल यांची सेवा कर. प्रभूना प्रश्न सांगितला, पण सीतामातेने भगवान प्रभूला प्रश्न विचारला, प्रभू तुम्ही निरोप माझा घेण्यासाठी आले इथपर्यंत बरोबर, पण माझं सुद्धा मत ऐकून घ्या. तुम्ही निरोप घेता कोणाचा नेमका? कारण ज्ञानोबारायांनी मत मांडलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असण्याची जी. मग तुम्ही निरोप माझा घेता कशामुळे? निरोप का हो कसला घेता, जेथे राघव तेथे शिका. मी तुमची अर्धांगी आहे, मी तुमची सावली आहे, मी तुमच्याच सोबत येणार. सीते, अगं मी वनवास बघण्यासाठी जातोय. त्या वनवासात कुठल्या सुविधा आहेत तुला राहण्यासाठी? राहायला नीट घर आहे का? बसण्यासाठी नीट सिंहासन आहे का? सीतामातेने सांगितलं, प्रभू तुम्ही ज्या शिळेवर बसाल, ज्या दगडावर बसाल, त्या दगडाला मी सुवर्णाचं सिंहासन समजेल. विठ्ठला विठ्ठला. पती पत्नीचं नातं हे सामान्य नातं नाही बरं. आणि हे नातं जुळत असताना या नात्यात अनेक जन्माचं तप असतं एकमेकाचं. पती आणि पत्नीची जोडी लागण्यासाठी अनेक जन्माचं तप असतं. म्हणून पुरुषाने आपल्या धर्मपत्नीच्या पाठीमागे नेहमी दुःखाच्या काळात मदत करावी. आणि प्रत्येक माता माऊलीने सुद्धा आपल्या मालकाच्या पाठीमाग दुःखाच्या काळात खंबीरपणाने उभा राहावं. विठ्ठला विठ्ठला. रामायणामध्ये अशी काहीतरी प्रकरण पाहायला मिळतात. राजा दशरथजी आणि कौशल्य मातेचा संवाद आहे एके ठिकाणी. सूर्यास्ताची वेळ आहे. कौशल्य माता अशा दरवाजात बसलेल्या आहेत आणि सहज दारातल्या वेलीकडे पाहिलं. वेलीची असणारी टवटवीत फुलं फुललेली आहेत. सूर्यास्ताची वेळ आहे म्हणून असणारी गाईला वासरू पिते. गाईला वासरू पिताने पाहिलं, वेलीवरचे टवटवीत फुलं पाहिले महाराज. आणि कौशल्य मातेचं अंतकरण असताना द्रवल्या गेलं. आई साहेबाच्या डोळ्यातून खळखळ असणारे दुःखित अश्रू वाहू लागले आणि कौशल्य माता रडू लागल्या. तेवढ्यात राजा दशरथजी येतात. दशरथांनी आपल्या धर्मपत्नीकडे पाहिलं, आपली पत्नी रडते का? त्यावेळेस राजा दशरथांनी कौशल्यला विचारलं, कौशल्य का रडतेस ग? तोंडावरून हात फिरवला आणि आवाज केला, कौशल्य ओगाज का तू आवरी वेणे, नयनातले पाणी लाडके कौशल्य राणी. का रडतेस? राजा दशरथांनी आपल्या पत्नीला विचारलं, का रडतेस? त्यावेळेस कौशल्य मातेने आवाज केला, महाराज गाईला वासरू व्हावं आणि वेलीलाही फुलं यावेत यापेक्षाही माझं जीवन हीन आहे का? पाहुनी वेली वरीची फुले. फुलाकडं पाहिलं आणि अंतकरणाला दुःख झालं. महाराज यापेक्षाही माझं जीवन हीन आहे. शास्त्राचा नेम आहे, वेलीचं जीवन फुलं आल्याच्या नंतर पूर्णतेला प्राप्त होतो, गायीचं जीवन वासरू झाल्याच्या नंतर पूर्णतेला प्राप्त होतं. त्याचप्रमाणे नारीचंही जीवन केव्हा पूर्णता प्राप्त होती? वात्सल्याविना अपूर्ण नारी.
राजा दशरथाने कौशल्येचे डोळे पुसवले. कौशल्ये, रडू नकोस गो, पहा आता होतील का आपल्याला ही मुलं. कौशल्य मातेने आवाज केला, महाराज आता काय आपलं वय राहिलेलं आहे का मुलं बाळ होण्याचं? आपण म्हातारे राहिलो आहोत. राजा दशरथांनी कौशल्याची एवढी काही जबरदस्त समजूत घातली. कौशल्य, कोण म्हणतंय का आपण म्हातारे आहोत? आपल्यापेक्षा या जगामध्ये अशा कितीतरी वयोवृद्ध वस्तू आहेत. सांग कौशल्य, गगना भाभुनी वृद्ध नाही का? हे आकाश आपल्यापेक्षा कितीतरी वयोवृद्ध आहे ग. पण सांग कौशल्य, किती देखण्या चांदण्याला जन्म देते ग. गगन आम्हाहुनी वृद्ध नाही का, त्यात जन्मती किती तारका. विठ्ठला विठ्ठला.